मुलांना शिस्त लावायची कशी? शिस्त म्हणजे राग, ओरडणं आणि शिक्षा नाहीये. शिस्त म्हणजे मुलांना आयुष्यात योग्य मार्गाने जगायला शिकवणं आहे. नमस्कार, मी प्रिया शेखर माझ्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रेमानं पण परिणामकारक पद्धतीनं मुलांना शिस्त कशी लावायची ते. चला सुरू करूया. महत्त्वाच्या 7 टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करते. पहिली टिप म्हणजे स्पष्ट आणि साधे नियम घरामध्ये ठेवा. मुलांना आधीच सांगा काय चालेल आणि काय नाही चालणार ते. उदाहरणार्थ, जेवणाआधी हात धुवायचे, खेळून झाल्यावर खेळणी जागेवर ठेवायची. नियम हे लहान, सोपे, साधे आणि नियमांमध्ये सातत्य असणं महत्त्वाचे. नियम हे एकसारखेच असावेत. दुसरी टिप आहे, आपण स्वतः उदाहरण बना. म्हणजे काय? मुलं बोलून कमी, पाहून जास्त शिकतात. आपणच नियमाने वागलो, आपणच वेळेवर काम केलं, आदराने वागलो, बोललो तर मुलं सुद्धा तेच शिकतील. तिसरी टिप म्हणजे शिक्षा नाही, नैसर्गिक परिणाम दाखवा. म्हणजे काय? तर मूल जर बेशिस्त वागत असेल तर त्याला शिक्षा नाही करायची, त्या गोष्टी केल्यानंतरचा होणारा परिणाम त्याला दाखवायचा आहे. कसं? तर गृहपाठ नाही केला तर तुला खेळायला कमी मिळेल, टीव्हीचा टाइम आणखीन थोडा कमी होईल. हा झाला परिणाम. म्हणजे गृहपाठ न करण्याचा हा त्याचा परिणाम त्याला दाखवून द्यायचा. ओढणं, ओरडणं, मारणं टाळायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे नियम करण्याची गरज नाही. अशाने त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होईल आणि शिस्त सुद्धा लागेल. चौथी टिप म्हणजे नियमांमध्ये सातत्य ठेवा. कधीतरी नियम पाळून नंतर सोडून दिला तर मुलाच्या डोक्यात त्याचा गोंधळ निर्माण होतो. त्या विशिष्ट गोष्टीबद्दलचे नियम घरामध्ये कायम एकसारखे ठेवा. त्याच्या डोक्यात गोंधळ माजवू नका. मुलांना जर त्या गोष्टीची एक ठराविक चौकट दिली तर त्यांना तिथे सुरक्षित आणि आनंदी सुद्धा वाटतं आणि त्यांना ती गोष्ट करायला मग फार स्ट्रेस सुद्धा येत नाही. पाचवी टिप आहे सकारात्मक बळकटी. म्हणजे काय? तर त्याने एखादी गोष्ट केली तर त्याला सकारात्मकतेने उत्तर द्या किंवा प्रोत्साहन द्या. त्याने जर खेळणी नियमाप्रमाणे आवरून ठेवली तर त्याला एक वा, तू छान काम केलंस, एवढं सुद्धा पुरेसं असतं पुढच्या वेळेला तेच काम अतिशय पॉझिटिव्ह वेने करण्यासाठी. मग ते पुढच्या वेळेला खेळणी न सांगता त्याच्या आखून दिलेल्या नियमाप्रमाणे व्यवस्थित जागेवर ठेवेल, ते पण आनंदाने. 6वी टिप आहे मुलाशी संवाद साधा. त्याच्याकडून एखादी काही चूक झाली तर त्याच्याशी बोला, तू असं का केलंस? त्यानंतर ओरडण्याऐवजी त्यांचं ऐकून घ्या. त्यांना बोलू द्या, त्यांना व्यक्त होऊ द्या. त्यांचं म्हणणं आपण नीट ऐकून घेतलं तर त्या संवादामुळे त्यांच्यात आणि आपल्यात एक आत्मविश्वासाचा बॉन्ड निर्माण होतो. ते आपल्यावरती विश्वास ठेवू लागतात. आता 7वी आणि महत्त्वाची टिप म्हणजे प्रेम आणि संयम ठेवा. शिस्त म्हणजे रागाने त्यांच्यावर ताबा घेणं नाही, तर प्रेमाने, हळूहळू, संयमाने त्यांना शिकवणं असतं. प्रेमाने त्यांना योग्य मार्ग दाखवणं म्हणजे शिस्त लावणं असतं. या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून झाल्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम मुलावर व्हायला, त्याला शिस्त लागायला थोडा वेळ लागतो. पण हळूहळू आपण जर या गोष्टींचं सातत्य ठेवलं तर ती शिस्त मुलाला नक्की लागते. शिस्त म्हणजे मुलाच्या भविष्याचं पायाभूत शिक्षण असतं. रागाने लावलेली शिस्त ही भीती निर्माण करते, पण प्रेमाने लावलेली शिस्त ही विश्वास आणि जबाबदारी निर्माण करते. तर चला आपल्या मुलांना शिस्त शिकवूया, पण तीही प्रेम, संयम आणि सकारात्मकतेने. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा, मुलांवरती भरपूर प्रेम करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.